तर आता आपले त्याला हे ठेवले याच्याला 10 मिनटं झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे कसं घट्ट असं झालं आहे ना. हे असं घट्ट व्हायला पाहिजे म्हणजे ते पूर्ण ना दूध त्या तांदळाच्या पिठामध्ये ऑब्झर्व झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून आपल्या चेहऱ्यावर खूप छान मस्त असा ग्लो पण येतो आहे आणि आपली डेड स्किन वगैरे अनइव्हन टोन किंवा आपल्या ते हे असते ना ब्लॅक हेड व्हाईट हेड हे पाहू शकता मला आता खूप कमी आले. तुम्ही हे डेली थोडा वेळ म्हणजे आठवडाभर ना डेली करून बघा. खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे. मी एक आठवडाभर डेली करत होते तर मला त्याच्यातून म्हणजे मी आपलं मी पण केमिकलच लावत होते सुरुवातीला. तेव्हा दिसते ना हे पूर्ण हे सगळं असं पूर्ण इतकं भरलेलं सांगू शकत नाही. खूप जास्त झालं होतं मला बाहेर जायची लाज वाटत इतकं. आणि नंतर मग मला लाज नाही वाटली पण सगळे विचारत ना काय झालं काय केलं ते. त्याच्यामुळं मग मला जरा असं फोडून वाटत होतं. पण असं झालं याच्यामुळे. तर म्हणजे तुम्हाला आम्ही सांगते मी काय काय यूज केलं कशामुळे माझं हे इतकं माझ्या चेहऱ्यावरती भरलेलं मी सांगू शकत नाही. खूप अशी जागा नव्हती मोकळी कुठं इतकं भरलेलं. आता तुम्ही पाहू शकता असं कमी आले कंट्रोलमध्ये आले आता तरी. पण आज तुम्हाला मी सांगते काय काय केलं आणि काय काय होतं. पुढे येतीलच माझे थोडेफार व्हिडिओ त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते. त्यात सगळं सविस्तर तुम्हाला मी सांगते की कशामुळे माझे हे सगळं एवढं कंट्रोलमध्ये आलं आहे. केमिकल अजिबात नाही. मी कोणताही फेस वॉश वापरत नाही. सिरम नाही. काहीही असलं सिरम म्हणा काही मला वापरायचं चेहऱ्यावर हे आता घरातलं होम रेमेडी सगळं हेच वापरते. आणि मला खूप मी यूट्यूबवरती बघितलं होम रेमेडी म्हणजे काय हे बनवा ते बनवा हे घाला त्यात घाला ते घाला काही नाही. ह्याच्यानं माझं काही कमीच आहे ना. ते उगंच लावायचं माझ्या घरची सगळी ओरडायली पण ह्याच्यानं काहीसुद्धा कमी आलं नाही मला. पण आता मी जी प्रोसेस केली जे मी माझ्या स्किनला वापरलं सगळ्यांची स्किन एकसारखी तर नसतेच ना. मग तसंच मी सगळ्यांच्या स्किनला सूट होईल असं काहीतरी यूज करते. किंवा मी जी यूज केले ना ते मी माझ्या बहिणींना त्यांना शेजारींना त्यांना सगळ्यांना असं वापरायला दिलं की तुम्ही हे वापरून बघा हे कमी येईल हे करा ते करा. वांगावरचं पण मी तुम्हाला एकदा सांगते नंतर व्हिडिओ येईल वांगावरचा पण. तर चला हे आपण तुम्हाला सांगूया. हे झाले आता हे थोडं वेळ झालंच. आणि आता आपण आपले हे सगळे केस आहेत ना हे सगळे केस असे पाठीमागं घेऊन असे वरती त्याला आपण क्लच लावून सोडू. जेणेकरून आपल्या केसांमध्ये ना ते काही येणार नाही. केसांमध्ये अडकतं ना ते एखाद्याला आवडत नाही ते तसं काय होणार नाही. मला पण असं काही नाही आवडत. आणि माझं फोरहेड खूप असं मोठं आहे ना त्यामुळे एवढं काही नाही. पण केसवरती बांधले चेहरा धुताना वगैरे नंतर सगळं उघडलं होतं ना. चला आपण लावूया. तुम्ही बघू शकता मी माझ्या स्किनवर आता काहीही अप्लाय केलेलं नाही. बघू शकता काहीसुद्धा नाही. तर आपण लावून घेऊया.